टोमॅटोची रोप लागण होऊन 2 दिवस झालेत. टोमॅटोच्या पानांवर जांभळी छटा आली आहे. काय कारण असावं बरं? शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत टोमॅटोच्या पिकातील प्राथमिक अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल. टोमॅटोची रोपं ज्यावेळेला रोपवाटिकेमध्ये असतात त्यावेळेला त्यांना कोकोपीटमध्ये अंकुरित केलं जातं. त्यांना आवश्यक ती अन्नद्रव्ये ही अळोणीद्वारे दिली जातात. ट्रेमध्ये या रोपांच्या मुळांची वाढ गुंडाळीच्या स्वरूपात होते. ही रोपं ज्यावेळेला आपण मातीमध्ये लावतो त्यावेळेला ही रोपं मातीमध्ये जागा तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी रोपांना मुळीची लांबी वाढवण्याची गरज असते. रोपांची लांबी वाढवण्यासाठी 2 अन्नद्रव्य कार्य करत असतात. प्रथम स्फुरद आणि द्वितीय चुना. या 2 अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणामध्ये लागते. या अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास रोपांची पानं जांभळी पडू लागतात. अशा वेळेला आपण या अन्नद्रव्यांची पूर्तता करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपणास DAP एकरी 1 पोतं शेणखतासोबत झाडांच्या बुडक्यामध्ये टाकावं. जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर या अन्नद्रव्याचा वापर करण्याची गरज नाही. पण जर जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण कमी असेल तर DAP या खताच्या ऐवजी 2 पोती सिंगल सुपर फॉस्फेट त्यासोबत शेणखताचा वापर करावा. बरेच शेतकरी बेसल डोसच्या माध्यमातून ही खतं जमिनीमध्ये वापरतात, तरीही ही स्फुरदाची कमतरता पिकांच्या पानावर दिसते. इथे ही खते पिकास उपलब्ध करण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर करावा. वरील सर्व उपाययोजना केल्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता नाहीशी होईल आणि पिकं जोमाने वाढीस लागतील. अशी कमतरता जवळपास प्रत्येक पिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऊस, सोयाबीन आणि कपाशीमधील स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता काहीशी अशीच असते. त्यामुळं या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नये. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.